भावाच्या लग्नासाठी बहिणीचा गारवा हा आलाच पाहिजे आणि म्हणूनच आमच्या 5 नंदांनी एकाच दिवशी गारवा घेऊन आल्या होत्या. अतिशय सुंदर डेकोरेटिव्ह करून आणि सगळ्या गावाला पुरेल इतका गारवा त्यांनी घेऊन आल्या होत्या. गारवा सोडला आणि गावातल्या महिलांना हळदी कुंकवासाठी बोलवून गारवा त्यांना देण्यात आला आणि त्यानंतर आता म्हणलं आपण आजारी पडतोय, त्यामुळं आपण अगोदरच तयारी करून घ्यावी, कारण लग्नात ऐन आजारी पडायला नको. खूप कामं होती म्हणून आम्ही गेलो नांद्र्याला. जाताना बघितले तर नदीवरून पाणी जे वाहत होतं ते आता कुठं खाली गेले, कारण पाऊस थांबलेला होता. आमचे नेहमीचे वाले डॉक्टर यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांनी काही टेस्ट दिल्या होत्या. त्या टेस्टसाठी आम्ही रक्त देऊन आलो. घरी येतोय तर या सगळ्यांची मैफिल जमली होती आणि डिस्कशन चालू होतं. लाडू भाऊजींनी एकच मोठा लाडू नाही, लाडोबा बांधला होता. तो पाहुण्यांना द्यायचे आहेत म्हटलं, जरा छोटे बांधा. त्यानंतर विशाल भाऊजींना सगळेजण चिडवत होते की काय काय आणि कसं कसं चोरून चोरून ते गोष्टी करत आहेत. आणि मग आमचे भाऊजी चालले होते घरी, त्यांना सगळे सोडायला गेले आणि आता लाडू बांधायला आले होते. त्यामुळं बायकांना बोलवलं आणि लाडू बांधायला आम्ही सगळ्यांनी घेतले. आम्ही लाडू बांधत होतो, पण पुरुष मंडळी मात्र सगळे मॅच बघण्यात व्यस्त होते. आमचे काका पण स्पेशल मोबाईल घेऊन मॅच बघत होते. गावाकडे लाडू बांधण्यासाठी आसपासच्या महिला देखील आम्ही बोलवत असतो आणि सगळ्यांच्या मदतीने अर्धा ते पाऊण तासामध्ये लाडू बांधून झाले. व्यवस्थित ते सुकायला ठेवले. प्रत्येकानं कुठं ना कुठं तरी मदत करत होतं, त्यामुळे एक समाधान होतं की सगळेजण मिळून आपण हा प्रोग्राम करत आहोत. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एकत्र येण्याचा आनंद देखील दिसत होता. त्यानंतर सगळ्यांनी जेवण केलं आणि मुली या काहीतरी मेहंदीचे ते डान्स करणार आहेत, तर त्याचं प्रॅक्टिस करत होत्या. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.